मी संजय पंडित. आज आपण रेडगाव येथे शिवाजी सवंडकर सरांच्या घरी आलेलो आहोत आणि शिवाजी सवंडकर सरांना सामाजिक कार्यामधून त्यांना एक पुरस्कार दिल्ली इथं मिळालेला आहे आणि ते पुरस्कार कशा संदर्भामध्ये मिळाला त्याच्याकडून आपण थोडंसं जाणून घेऊया. सर, आपलं पहिलं नाव. नमस्कार. शिवाजी बाबूराव सवंडकर, राहणार रेडगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. मी येथील रहिवासी असून माझ्या कार्याची दखल घेऊन हा मला पुरस्कार देण्यात आला आहे. आपल्याला आंबेडकर ग्लोबल पुरस्कार फाउंडेशनच्या तर्फे आपल्याला पुरस्कार देण्यात आला, याबद्दल आपण काय सांगणार? हा माझा नसून सर्व आमच्या हिंगोली जिल्ह्याचा स्वाभिमान आहे. महाराष्ट्राचाच नसेल तर भारताच्या संविधान दिनी माझ्या ह्या कामाची शैक्षणिक, सामाजिक, सार्वजनिक क्षेत्रात गावाच्या शौचालय असो, गोरगरिबाचे असो, आरोग्य शिबिर असो, सामायिक लग्न सोहळे असो, आणि मी आतापर्यंत सामाजिक चळवळीत विद्यार्थी दशेपासून 30 वर्षापासून काम करत आहे. त्यासाठी स्वराज्य, शिक्षण, आरक्षण या बाबतीत आपल्या कामाचा लढा होता. त्यामुळं या कामाच्या दखल घेऊन हा मला पुरस्कार दिलेला आहे. हा पुरस्कार आपल्याला कोणाच्या हातचे मिळाला? सामाजिक सक्षमीकरण न्यायमंत्री श्रीमाननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन नवी दिल्ली इथे मला हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामध्ये आपल्या महाराष्ट्रामधून किती जण सन्मानित झाले? 7 राज्यातून 99 लोक होते, महाराष्ट्रातून 37 लोक होते, मराठवाड्यातून मी एकटाच होतो. हा पुरस्कार आपल्याला घेतल्याबद्दल काय वाटतं? हा पुरस्कार घेतल्याबद्दल मला तर माझं हृदय भरून येते, कारण ही भारताची राजधानी आहे आणि भारताच्या राजधानीमध्ये एवढ्याशा छोट्या खेड्यातल्या माणसाचा गौरव होणं हे माझ्यासाठीच नाही तर माझ्या जिल्ह्यासाठी, माझ्या परिवारासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. बरं, आपल्याला या पुरस्कारासाठी का नोंदलं गेलं? आता पुरस्कारासाठी का नोंदलं गेलं ते कारण त्यांची एक समिती असती, समितीच तपासणी होती. त्यांनी आता या समितीतून अनेक माणसाचे नाव घेतले असतील. त्यांनी कामाचा लेखाजोखा पाहिला असेल आणि त्या कामातून माझी निवड केली असेल. लोक ओळखले जात आहे सवंडकर साहेबांच्या नावाने आणि ह्या जिल्ह्यामध्येच स्वाभिमानाची गोष्ट आहे की हा पुरस्कार तुम्हाला मोठा भेटला. पण असं आपल्या आयुष्यामध्ये कोणता असं एखादं शेतकऱ्याच्या विषय असो की गावाच्या विषय असो की कोणत्याही परिक्षेत्राच्या विषय असं एखादं महत्वाचं कोणतं काम आहे का? आम्ही शेतकऱ्यासाठी, तुम्हाला माहिती आहे, नेहमीच डोंगरखडा असो, वारंगा असो, रस्त्याला रस्ता रोको करून शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. आता सरकारचं धोरण हे शेतकऱ्याला मराव की जगाव हाच विषय आहे शेतकऱ्यासोबत. कारण शेतकऱ्याला शेती ह्या परवडण्यासारखी नाही, कारण तुम्ही या भागातच राहता. आज कालच्या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे काय हाल झाले ते तुम्ही पाहिले. त्यामुळे सरकारनं शेतीला 50,000 हेक्टर अनुदान द्यावं ही आमची मागणी आहे आणि आम्ही किसान एकता संघाचे काम करतो. दिल्लीला सुद्धा मी शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी त्या आंदोलनात भाग घेतलाय, आम्ही आमचे सोरेन प्रधानच्या नेतृत्वाखाली. बरं, आपण टोकाई सहकारी साखर कारखाना हा आपल्या जवळच आणि आपल्या भागामध्ये आहे, त्याच्यामध्ये आपण संचालक म्हणून काम करत आहात. तर याच्यामध्ये शेतकऱ्याच्या विषयी आपण काय ऊसाचा दरवाढीच्या काही मागणी केल्या का जे हंगामी भाव आहे तेच देणार होता? टोकाई सहकारी साखर कारखाना 18 वर्ष बंद होता. आमच्या कार्यकाळात चालू झाला. आम्ही आमच्या कार्यकाळात शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला आणि दिला पण. कारण इतकी वाईट परिस्थिती आहे. 1250चा प्लॅन्ट आहे, कमी क्षमतेने चालतो तरी आम्ही 2000 क्षमतेने चालवतो. कारण तुम्हाला कारखान्याची परिस्थिती माहीत आहे, शासनाचं कुठलंही अनुदान मिळत नाही. आज शासनानं कुठले अनुदान कारखाने देणं बंद केलेले आहे. तरी अशा परिस्थितीत आम्ही कारखाना चालवतो आणि शेतकऱ्याला चांगला भाव देण्याचा प्रयत्न करतो आणि वेळोवेळी आम्ही शेतकऱ्यासाठी आंदोलन कारखान्यासाठी पण केले. आजही आम्ही कारखान्यासाठी आमच्या बॉडीला, आम्ही चेअरमनला, आरजेडी असो, साखर सहसंचालक असो, कमिशनर असो, यांना आम्ही सतत धारेवर धरतो आणि आम्ही शेतकऱ्याला जास्त भाव दिला पाहिजे यासाठी आम्ही बोलत असतो. लागतात त्याच्या संदर्भामध्ये आपण काही आपल्या याच्यापेक्षा पक्षापासून काही शेरे राहणार आहे का? नाही सगळं आता हे तर कसं आहे, माझ्या आनंदाची गोष्ट आहे. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती ही निवडणुका होत येत राहतात, जात राहतात. हे काय कोणाला रजिस्टर करून दिलेले असतात. लोक ज्याला काम केले त्या कामाची पावती देत असतात. कारण तुम्हाला भेटणारा, काम करणाऱ्या माणसाला लोकांनी मतदान केलं पाहिजे ही माझी विनंती, मतदाराला विनंती राहील, शेतकऱ्याला राहील, सर्वांनाच राहील. बरं, मला वाटते की ही आपली चांगली कामं पाहूनच आपल्याला हा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामध्ये पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये आपली चर्चा होत आहे आणि या चर्चेमध्ये आपल्याला चर्चा होत असेल तर त्याला आपल्याला याचा स्वाभिमान किती पट चांगला वाटतं? सर, स्वाभिमानाची गोष्ट याच्यासाठी आहे, मी माझं गाव तालुक्यात सुरुवातीला हागणदारी मुक्त केलं, हे तुम्हाला माहित आहे. सर्व 350 शौचालय दिले. 350 शौचालय प्रत्येक घराला आम्ही 12,000 रुपये शासनाचे मिळून गेले.
42 लाख रुपये जवळजवळ गावात दिले. गाव पांधन रस्ते केले. हे शासनाच्या विविध योजना मी ज्यावेळेस तालुक्यात 8 पांधन रस्ते होते, मी माझ्या सर्कलमध्ये 5 पांधन रस्ते दिले. परत विहिरी, सिंचन विहिरी दिल्या. त्याच्यामुळे लोकांना आम्ही काय करतो, आम्ही बोलत नाही पण काम जास्त करून दाखवतो. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला असं वाटतं की बा या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगल्या नेत्यांनी चांगलं काम करून आपल्यासारखं स्वाभिमानानं असे पुरस्कार मिळावं आणि त्यांचाही गौरव करावा असं आपल्याला वाटतं. कदाचित काय सर्वांचाच गौरव झाला पाहिजे, पण त्याला जसं कामही करावं लागेल ना लोकांना. काम केलं तर प्रत्येकाचा गौरव होईल. ही काय कोणाची घरची गोष्ट नाही, कोणाच्या घरचा पुरस्कार नाही. हा एक संस्था आहे, तिथं त्याचं सर्वेक्षण होते आणि त्या सर्वेमधून हा नाव आल्यानंतर त्याला पुरस्कार दिला जातो. मला तर कदाचित असं वाटतं की बा हा पुरस्कार आपल्या काम पाहूनच दिला गेला असं आम्हाला एक शंका वाटते. याच्यात कितपत खरं असेल? सर, तुम्हाला माहिती आहे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला शाळेत बसू दिलं नाही, त्या माणसाला इतका तिरस्कार केला. आज त्या माणसाच्या कामाच्या याच्यावर पावतीमुळे त्या देश चालते संविधानामुळे, तर आमच्या कामाची पावती होती म्हणून आम्हाला पुरस्कार दिला ना. मग आपल्याला असं वाटतं का की बा संविधानाच्या दिवशीच का हा पुरस्कार नेमण्यात गेला? कारण आज जे डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे देश चालतो आणि त्या देशामध्ये त्यांनी बाबासाहेबांना स्त्रियांना, कामगारांना, गोरगरिबांना न्याय देण्यासाठी हा संविधान केला आहे. आपला देश हा संविधानात चालतो आणि संविधान नसलं तर देश तेव्हाच आपला बाकीच्या देशासारखा झाला असता. त्यामुळं या सर्व वरच्या स्तरावरच्या लोकांनी आपल्या संविधान दिनी काम करणाऱ्या माणसाचा संविधान दिनीच गौरव झाला पाहिजे. म्हणूनच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा पुरस्कार होता. म्हणूनच त्यांनी त्या संविधान दिनी हा पुरस्कार देण्याचा दिवस निवडला. बरं, आपण आपल्या हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांना आता आपल्या हिंगोली जिल्ह्यात कसं आहे, खूपच आपला जिल्हा मागासलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रात सर्वात छोटा जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्यात उद्योग नाहीत, तरुणाच्या हाताला काम नाही. हे आता जे राजकीय लोक आहेत, मोठ्या लेवलला लढतात, त्यांनी आपले इथं उद्योग उभे करावे आणि तरुणाच्या हाताला काम द्यावं, हीच माझी वरच्या स्तरावरच्या राजकीय लोकांना विनंती राहील. कदाचित आपण आता शिवाजी सोनकर सरांसोबत चर्चा केली. या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की बा हा कामाच्या पावतीचा पुरस्कार मिळाला आणि हिंगोली जिल्ह्याला खरंच हे कौतुकाचं सन्मानाचं चिन्ह मिळालं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि खरंच अशा माणसांना सर्व मतदारसंघामधून किंवा नेत्यामधून कोण्या पातळ्यामधून अशा माणसाला पुढे नेण्याची गरज आहे. कारण का की शेतकऱ्यासाठी व छोट्या छोट्या गावासाठी काम करणाऱ्या माणसाची खरंच पावती स्वतः दिसून येते. मी संजय पंडित, स्वतेज न्यूज मराठी. नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वतेज न्यूज.